श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 3। जे उचित कर्म सांडिते मग नैष्कर्म्य होऊ पाहती। परिकर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी तया कर्म त्यागून घडे जे कर्तव्य मनी सापडे। वरी नटती ते पुढे दरिद्र जाण। ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वथा। ओळखावे तत्वता भ्रांती नाही। आता देई अवधान प्रसंगे तुझ सांगेन। या नैराश्येचे चिन्ह धनुर्धरा। पुंडलिक वरदे हरे विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या चरणकमलाला वंदन करून आपल्या पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिपनाथ महाराज यांच्याही चरणकमलाला वंदन करून या सत्संगामध्ये उपस्थित असलेल्या सर्व भक्तगण भाविक शिष्यगण या सर्वांना श्री गुरुदेव। भाविको, मागील सत्संगामध्ये आपण माऊलींच्या तोंडून अतिशय सुरेखपणे कर्मयोग आणि ज्ञानयोग याच्यावरती अतिशय सुंदरपणे माऊलींनी निरूपण केलं। आणि शेवटी जाता जाता माऊलींनी ठामपणे तुम्हा आम्हा सर्वांना आशीर्वाद दिलात किंवा ठामपणे आपल्या पाठीशी उभे राहताना सांगितलं की अरे बाबांनो, जर तुम्ही नियमितपणे सत्संगात येणार असाल, जर तुम्ही नियमितपणे सत्संगात येत राहिलात, तर जसं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या पाठीमागे ठाम उभे राहिले होते, तसंच भाविको मी सुद्धा ठामपणे तुमच्या पाठीशी उभा राहीन अशी ग्वाही जगद्गुरू नरेंद्र महाराजांनी तुम्हा आम्हाला सर्वांना दिलेली आहे। आणि भाविको, की या सत्संगामध्ये आपण बघणार आहोत की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला वेगवेगळ्या पद्धतीनं समजवण्याचा प्रयत्न करतायत, वेगवेगळ्या पद्धतीनं त्याला युद्ध करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करतायत। आणि त्याच दृष्टीनं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय माहिती देत आहेत किंवा काय पुढं सांगतायत हे आपण या 64 ते 80 या ओवीमधून आपण बघणार आहोत। की जी संसारी माणसं आहेत, ही संसारी माणसं आपलं कर्म त्यागतात आणि कर्म त्यागून त्यांना असं वाटतं की आपण निश्चित स्वरूपानं आपल्याला जो मोक्ष आहे तो मोक्ष आपण मिळवू शकतो। परंतु भाविको, की इथं आपल्याला एक सुंदर उदाहरण बघता येईल की एक राजा असतो आणि राजा प्रपंचाला कंटाळतो
आणि एका सद्गुरूंच्या सहवासात आल्यानंतर सद्गुरू त्याला ज्ञानप्राप्ती करून घेण्यासाठी भक्तीचा मार्ग सांगतात. आणि तो भक्ती मार्ग करण्यासाठी तो राजा काय करतो, एका जंगलामध्ये जातो आणि जंगलामध्ये जाऊन एक कुटी बांधतो, एक झोपडी बांधतो आणि त्या झोपडी बांधून तिथं रोज तो काय करत असतो, साधना करत असतो. साधना करत करत असताना इतक्या साधनेमध्ये इतका प्रगात होतो तो. परंतु एक दिवस काय होतं की त्या जंगलामध्ये एक शिकारी असतो. तो शिकारी शिकार करत असताना त्याला ताण लागते आणि ही राजाची जी या साधूची जी कुटी असते, ह्या कुटीमध्ये तो पाणी पिण्यासाठी येतो. आणि पाणी प्यायला आल्यानंतर तिथं पाणी पितो आणि तिथंच तो त्याचा धनुष्यबाण आहे, तो धनुष्यबाण तिथंच ठेवतो आणि तिथून निघून जातो. निघून गेल्यानंतर ज्या वेळेस या महाराजांची तपश्चर्या समाप्त होते, दिनचर्या समाप्त होते आणि ती बघतात तर इथं एक धनुष्यबाण ठेवलेला आहे. त्यांना पूर्व याची आठवण होते आणि ते म्हणतात, अरे मी एक राजा होतो आणि मी तर धनुर्विद्यामध्ये सर्वात श्रेष्ठ होतो. आणायचं आता धनुष्यबाण इथं आहे. आता आपण काय करूया, या धनुष्यबाण बघूया, उचलूया आणि पूर्वी जो आपला नियम होता तो आहे का नाही हे काय करूया, तपासूया. या दृष्टीने ते धनुष्यबाण उचलतात, धनुष्याला बाण लावतात आणि सावज जे पुढे आहे त्या सावजावरती सोडून बघतात तर सहज त्यांना ते सावज काय होतं, टिपलं जातं. आणि ज्यावेळेस सावज टिपलं जातं त्यावेळेस त्यांचं ध्यान येतं, अरे इतकी वर्ष मी धनुष्यबाण हातात घेतलेला नव्हता, तरी सुद्धा आज ज्यावेळेस मी धनुष्यबाणाचा वापर केला तरी तेवढीच धनुधारी विद्या माझ्याजवळ आहे. हे ज्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं त्यावेळेस ते आपली साधना आहे ते हळूहळू साधना काय करतात, विसरतात आणि रोज धनुष्यबाणाचं प्रॅक्टिस करतात. भाविको, यातून एकच सांगायचं आहे की ते ज्या उद्देशानं आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्याच्या दृष्टीनं साधना करण्यासाठी बसलेले होते, परंतु त्यांचं देह, त्यांचं जे अंतःकरण आहे, ह्या अंतःकरणात मात्र कर्तव्याची भूमिका आहे ती संपलेली नव्हती आणि म्हणून त्यांना ते शक्य झालं नाही. परत ते एक चांगले शिकारी झाले. भाविको, तसंच इथं भगवान श्रीकृष्ण म्हणतात की संसारामध्ये सुद्धा आज आपण कुठल्याही अडचणीला आपल्याला स्वामी अनेक प्रवचनातून सांगतात की अरे बाबा, असे बरेचसेच लोक माझ्याकडे येतात की संसारामध्ये घरात नवरा बायकोचं भांडण होतं आणि त्या भांडण झालं की नाणीजला आपण येतो आणि म्हणतो, काय नाही स्वामी, मला आता संसार नको, संसार बाद झाला, मला आता काय करायचं आहे, ह्या संसारातून मुक्ती पाहिजे आणि म्हणून तुम्ही मला संन्यासी आश्रमाची दीक्षा द्या. स्वामी म्हणतात, काय नाही, एक 2-4 महिने थांब आणि 2-4 महिने थांबल्यानंतर मग तुझ्या दीक्षेचा विचार करू. आणि मग 8-15 दिवस गेल्यानंतर त्याच्या मनात हळूहळू घराची परत ओढ निर्माण होते आणि परत ओढ निर्माण झाल्यानंतर मग हळूच स्वामींना मी विचारतात, मला बायकोला भेटायचं नाही आहे, परंतु मुलाची अशी अडचण होती, त्या अडचणीसाठी मला घरी जाऊन यायचं आहे, नाहीतर मी घरी जाणारच नव्हतो, असे सांगतात आणि पुन्हा काय करतात, पुन्हा प्रपंचात येतात. भाविको, ह्यातून आपल्याला काय शिकायचं आहे? भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात की अर्जुना, तुला हे सगळं मी सांगितलं, तरीसुद्धा तुला एक शेवटचं सांगतो, ऐक. तू अगदी जबरदस्तीने समज ठरवलंस की मी ह्या कर्माचा त्याग करणार, म्हणजे काय, मी युद्ध नाही करणार, तुझे कान ऐकायचे बंद नाही होणार, तुझे डोळे बघायचे बंद नाही होणार. त्याच्यासाठी यांनी एक सुंदर काळे सारण्यात दृष्टांत दिला की राजा सर्वस्वाचा त्याग करतो, नाही आता बाद झालं, मला मोक्षच मिळवायचा आहे, बाद झालं, राज्य वगैरे उपभोगलं, भरपूर झालं, आता मला राज्य वगैरे नको, म्हणून गुरूंकडून दीक्षा घेतात, संन्यासी दीक्षा, आणि सर्वस्वाचा त्याग केला आहे, संन्यासी झालो आहे, जंगलात जाऊ आणि तिथे आपण साधना करू. म्हणून जंगलामध्ये एक पर्णकुटी उभी करून त्याच्यामध्ये तो राजा राहतो आणि त्याचा नित्यनेम सुरू आहे, साधना करणे, बाकी कुठलाही विचार नको, राजवैभव नको, डोळ्यासमोर युद्ध नको, बायको मुलं नको, काहीच नको, ऐश्वर्यच नको, म्हणून तो जंगलात आलेला असतो. जंगलामध्ये तिथं पर्णकुटी बांधून फक्त साधना आणि साधना करत असतो. परंतु वेळ अशी येते की एक शिकारी तिथं आपलं धनुष्यबाण ठेवून निघून जातो. ते धनुष्यबाण ठेवून गेल्यानंतर राजाला वाटतं आपल्याला काय करायचं आहे, तो माणूस विसरून गेला, येईल त्यावेळी देऊन टाकू.
2-4 दिवस गेल्यानंतर तरीसुद्धा तो शिकारी काय आलाच नाही धनुष्यबाण घेऊन न्यायला. साधनेतनं उठलेला असतो राजा आणि त्याला वाटतं जर बघूया का आपण. आता पूर्वी केवढ्या मोठ्या घोड्यावर बसून घोडा पळत असायचा, श्वापत पुढे पळतोय आणि घोड्यावर बसून मी बाण म्हणजे नेम धरायचो. आता त्यातलं काय राहिलं आहे का बघूया का असं फक्त मनात येतं आणि तो शिकारीला बाहेर पडतो. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस झाला, त्याचा छंद जडला आणि हळूहळू साधना बंद होऊन गेली आणि एक दिवशी पक्का शिकारी होऊन गेला. म्हणून भगवान कृष्ण म्हणतात की नुसतं अंतःकरणामध्ये अर्जुना जरा जरी आलं ना की मला हे काही करायचं नाही आहे तरी फरफटत जावंच लागणार. कर्माचा त्याग करतो असं जरी म्हणाले तरी हा वरपांगी प्रकार आहे. अरे पोकळ आहे सगळ्या गोष्टी बाबा. तेव्हा हा डोक्यातला तुझा विचार तू काढून टाक आणि तुला युद्ध करणं एवढंच तुझं काम आहे. बघा म्हणजे किती त्या अर्जुनाला समजून सांगावं लागतं. वारंवार भगवान कृष्ण त्याला वेगळ्या प्रकारची उदाहरणं देऊन त्याला युद्धाला म्हणून प्रवृत्त करतात, कारण त्याचं कर्मच ते आहे ना, गुरु तेच करतात. भगवान कृष्ण हा अर्जुनाचा गुरुच आहे ना, तिथे त्या रणांगणावर उभा राहिलेला आहे आणि हा अर्जुनाच्या हातून कर्म करून हा जो कर्माचा याग निर्माण झालेला नीती संपलेली आहे त्या नीतीला बाहेर काढायचे आणि अनितीला संपवून टाकायचे. हा जो कर्माचा याग निर्माण केलेला आहे त्या यागाला यजमान म्हणून अर्जुन बसलेला आहे आणि पौरोहित्य करण्यासाठी भगवान कृष्ण तिथे उपस्थित आहेत आणि भगवान कृष्ण त्याच्याकडून यथा सांग हे कर्म कसं होईल याचा प्रयत्न करतात. गुरुसुद्धा तेच करत असतात. आपल्याला आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा देतो. हेतू तोच असतो की आपलं रिकामं मन, आपलं कोरं मन गप्प बसणार नाही म्हणून त्या मनाला वेगळ्या प्रकारच्या सेवा देऊन त्या मनाला दमवायचं, त्या मनाला थकवायचं, त्या मनाला बेशरम बनवायचं. मनाला बेशरम बनवायचं. आपल्याला आश्चर्य वाटलं ना, बेशरम बनवायचं म्हणजे निर्लज्ज बनवायचं. हां, मनाला जोपर्यंत लाज वाटते तोपर्यंत हातून सेवा घडणार नाही. मग आपल्या मनामध्ये लगेच एक विचार उभा राहणार, मी डॉक्टर आहे, माधुकरी कशी मागू. अरे मी समाजात प्रतिष्ठित माणूस आहे, गावातला सरपंच आहे मी आणि मी लोकांच्या दरवाजात भीक मागायला जाऊ. हे काय येतं तर मी. जोपर्यंत मीचा नाश होत नाही तोपर्यंत खऱ्या मीचा शोध लागत नाही. आपण सुद्धा या जीवनरूपी कुरुक्षेत्रावर उभे आहोत आणि आपल्याला सुद्धा मोक्ष मिळवायचा आहे. मग मोक्ष मिळवत असताना आपल्यासमोर शत्रू उभे आहेत, काम, क्रोध, मद, मत्सर, मोह आणि माया. ह्या शत्रूंशी लढायचं आहे. पण या शत्रूंना बघितल्याबरोबर आपण सुद्धा भ्रमित होतो, गर्भगळीत होतो आणि आपल्या मनामध्ये भ्रम निर्माण होतो. मी डॉक्टर आणि माधुकरी नाही जमणार. गुढीपाडव्याची मिरवणूक कोण जाणार, पायाला किती चटके बसतील. उन्हात मिरवणूक काढायला ह्यांना काय सांगायला की अरे आज गुढीपाडवा आहे, माझ्या घरी गुढीपाडवा साजरा झाला पाहिजे, मिरवणुकीला मी कशाला बाहेर पडू. आज सुट्टी चांगली मिळालेली आहे, मस्तपैकी बायकोला पुरणपोळ्या वगैरे करायला सांगतो आणि हादडतो. असं हे मन जे आहे, हे मन हादडतो म्हणजे खातो. हा कोकणी शब्द आहे, लक्षात घ्या. तर हे मन जे आहे, हे मन आपलं त्या समोरच्या शत्रूंकडे बघितल्यानंतर द्रवतं. कशामुळे द्रवतं तर माया नावाची जी शक्ती आहे ती आपल्यावर अंमल करत असते आणि त्या अंमलामुळे दारू पिलेल्या माणसावर अल्कोहोलचा अंमल सुरू झाला की तो भ्रमिष्ट होतो ना माणूस. तसा मायेचा भ्रम निर्माण झाला, मायेचा अंमल निर्माण झाला की गुरुला कृष्ण व्हावं लागतं. आणि आपला तुम्ही जे अर्जुन आहात त्या अर्जुनाला असंच समजावं लागतं, असंच सांगावं लागतं, कारण तो त्या जीवनरूपी कुरुक्षेत्रातून पळवाट शोधायच्या मार्गाला लागतो. म्हणून ह्या वेगळ्या प्रकारच्या ज्या गुरुसेवा दिल्या जातात त्या त्याच्यासाठी दिल्या जातात. धर्मक्षेत्राच्याबद्दल सांगा, धर्मक्षेत्राची सेवा करा, गुरूंचे विचार अनेकांपर्यंत पोचवा, हे गोंडस नाव सांगितलं जातं. काय सांगितलं जातं
की गुरूंचे विचार अनेकांपर्यंत पोचवणे हे शिष्याचं काम आहे. हे जे वरवर का तुम्हाला गोंडस जे प्रलोभन दाखवलेलं आहे गुरूंचं काम आहे ना, मग करूया. पण त्याच्या पाठीमागे मतितार्थ गभितार्थ असा आहे की तुम्हाला गुरूंचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय, तुम्हाला अध्यात्मामध्ये पूर्ण किंवा अध्यात्मातलं ज्ञान झाल्याशिवाय समोरच्या माणसाला कसं पटवणार तुम्ही? तो म्हणेल मासिकच का घ्यायचं, पेपर का नाही घ्यायचा, तुमच्या महाराजांचं पुस्तक का नाही घ्यायचं, मासिकच का दर महिन्याला घ्यायचं. ते पटवून देण्यासाठी तुम्हाला अध्यात्म जोपासावं लागेल, जगावं लागेल, शिकावं लागेल, वाचावं लागेल, ऐकावं लागेल. त्याच वेळी तुम्ही धर्मक्षेत्राच्या मासिकाचा वर्गणीदार बनवू शकता, नाहीतर नाही बनवू शकत. आणि गुरूंचा उद्देश तोच आहे की तुम्ही जन्माला आलेले आहात तर तुम्हाला अध्यात्म जगायचं आहे, वाचायचं आहे, शिकायचं आहे, बघायचं आहे, तरच तुम्ही मोक्षाचे वाटेकरी होणार आहात. त्या जशा गुरुसेवा दिल्या जातात तसा भगवान कृष्णसुद्धा त्याला ती सेवाच देतोय अर्जुनाला, की अर्जुना पळवाटा काढू नकोस, पळवाटा काढून काही फायदा होणार नाही. तू पळवाट काढली तरी वेळ तुझ्यासाठी थांबणार नाही. तेव्हा आपण सुद्धा ह्याच्यातून हे शिकायचं आहे की अर्जुन जसा भ्रमित होतो तसा आपण पण भ्रमित होतो आणि मग वेगळ्या प्रकारच्या ज्या सेवा दिल्या, बघा ना, त्या सेवेतून मला काय फायदा होणार आहे. तर माझा फायदा असा आहे, माझा अर्जुन घडणार आहे. हा जो माझ्या समोर मी जो टी व्हीतून तुम्हाला दिसतोय आणि माझ्यासमोर हे सगळे अर्जुन बसलेले आहेत, ते घडणार आहेत. ते घडवण्यासाठी माझा जन्म आहे. आणि अर्जुनांचा, ह्या सगळ्या अर्जुनांचा जन्म ह्याच्यासाठी आहे की पूर्वजन्मीच्या सुकृतामुळे आपल्याला सद्गुरूरूपी कृष्ण मिळालेला आहे. त्याचं ऐकून तो सांगेल त्या मार्गाने जाणं ही आपली जबाबदारी आहे. तेव्हा पळवाटा बंद करा आणि दिलेल्या ज्या सेवा आहेत त्या या केल्या पाहिजेत. कारण मन हे अत्यंत चंचल आहे, ते कधीही भ्रमित होऊ शकतं, आपल्यामध्ये अहंकार निर्माण करू शकतं, आपल्यामध्ये माया निर्माण करू शकतं आणि अशा प्रकारचा भ्रम निर्माण करून मायाजाळात आपल्याला ओढून मूळ उद्देशापासून बाजूला नेतं. म्हणून आम्ही आमच्या अभंगामध्ये काय सांगितलं, अंतःकरण सागरी जीवन ही लाट, दुःखरूपी देईल मार फटाफट. या अभंगामध्ये मी सांगितलं आहे की षड्रिपू माशाना सद्गुरू दिसे कोळी. कोळ्याचं काम काय असतं, मासे पकडणे ना. तसं हे षड्विकार रूपी आपल्या अंतःकरण रूपाच्या किंवा अंतःकरणाच्या सागरामध्ये, की अंतःकरण नावाचा जो सागर आपल्या शरीरामध्ये आहे, आपल्या हृदयामध्ये जो आहे, त्याच्यामध्ये हे कामक्रोधादी मासे जे फिरत आहेत त्यांना पकडण्याचं, त्यांना आकळण्याचं, त्यांना कंट्रोल करण्याचं काम करत असेल कोण, तर सद्गुरू. म्हणून संत संघ कधीच चुकवायचं नाही. गुरूंनी सांगितलेलं जे जे काय काम असेल ते आपण गुरु कार्य म्हणून करायचं. जेव्हा मला कोणी नाही म्हणेल तेव्हाच देवा तुझी सेवा घडेल. मला कोणी काही म्हणो, पण माझं काम आहे गुरूंचा दास होणं, गुरूंनी सांगितलेल्या गोष्टीचं अंमल करणं. त्यावेळेला आपल्या हातून कार्य होईल. त्या अर्जुना, पळवाटा शोधू नकोस. पळवाटा शोधून त्याच्यातून काहीही उपयोग होणार नाही. तू काही प्रयत्न केला तरी तुला तिकडे खेचलं किंवा खेचून घेऊन जाणार आहे. अरे कर्माचा त्याग केलास तरीसुद्धा तुला ते वरवर वाटेल कर्माचा मी त्याग केला आहे, पण खऱ्या अर्थानं कर्माचा त्याग तुला करता येणार नाही. जो कर्माचा त्याग न करता आहे त्या परिस्थितीत कर्म करून जातो तो खरा योगी पुरुष. तुला योगी व्हायचं आहे, तुला आत्मसाक्षात्कार मिळवायचा आहे, म्हणून दिलेलं कर्म कर, हे तुझं कर्तव्य आहे. पुढे भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस या अर्जुनाला सांगतात की अरे बाबांनो, तुला आत्तापर्यंत जो भ्रम निर्माण होतोय त्यासाठी आता निष्काम पुरुषाची मी तुला लक्षणं सांगतो. आणि निष्काम पुरुषाचे पहिलं लक्षण सांगताना भगवान श्रीकृष्ण सांगतात, अरे निष्काम मनुष्य जो असतो तो निश्चित स्वभावाचा असतो आणि परमेश्वराच्या ठिकाणी लीन झालेला असतो. याचं चालतं बोलतं उदाहरण आपल्याला बघायचं असेल तर जगद्गुरू नरेंद्र महाराजांच्या रूपानं आपण पाहू शकतो की आपली माऊली जर बघितलं तुम्ही की ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं असून सुद्धा, आत्मसाक्षात्कार प्राप्त झालेला असून सुद्धा वर करणे दिसताना सर्वसामान्य माणसासारखे दिसतात.
परंतु अंतर्मनानं जर बघितलं किंवा अंतरानं जर बघितलं तर ती फार मोठी शक्ती आहे. गुरुकडे बघताना आपण सामान्य माणसाकडे बघू नये, गुरु एक व्यक्ती म्हणून बघू नये, तर गुरु एक शक्ती आहे. या दृष्टीने ज्यावेळेस आपण गुरूंच्याकडे बघतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपल्याला गुरूंची ताकद आहे ती ताकद कळू शकते. भाविक आपल्या माऊलींच्यावर सुद्धा बघा ना की ज्यावेळेस सुरुवातीला अनुग्रह घेतलात आणि अनुग्रह घेतल्यानंतर काड सिद्धेश्वर महाराजांनी सांगितलं की नाही, नरेंद्र महाराज माझा शिष्य नाही आहे. त्यावेळेस ते आपल्या मनावरती इतके ठाम होते, ठाम निश्चयाचे होते, सद्गुरूंनी काही म्हणू देत, परंतु मी त्यांना सद्गुरू मानले. त्यांना एक वेळ काय करावं लागेल की माझ्या इथं येऊन सांगावं लागेल की जगद्गुरू नरेंद्र महाराज हा माझा नुसता शिष्य नाही, तर खऱ्या अर्थानं शिष्यामध्ये देवत्व आलंय हे जगद्गुरूंना येऊन सांगावं लागेल. काडसिद्धेश्वर महाराजांना हा ठाम विश्वास त्यांच्यामध्ये होता. त्यामुळे इतरांनी अनेक वेळा भडकावण्याचा प्रयत्न केला. तुम्ही काडसिद्धेश्वर महाराज म्हणतायत की नाही तुम्ही माझे शिष्य, तर सोडा त्यांना, दुसरा अनुग्रह घ्या. परंतु जगद्गुरू नरेंद्र महाराजांनी तसं केलं नाही आहे. आणि हे करत असताना कायम ते संतांच्या चरणी किंवा आपल्या संतांच्या चरणी लीन राहिले, गुरूंच्या चरणी लीन राहिलो. मला गुरुनी बाहेर फेकून दिलं, म्हणाले हा माझा शिष्यच नाही म्हणून. पण माझं यचकिंची ती प्रेम त्यांच्यापासून बाजूला झालं नाही. त्यांना काय घ्यायची होती ती कसोटी घेत राहिले, पण मी पतिव्रतेचा गुणधर्म सांभाळत राहिलो. तो मला काही म्हणो पण तो माझाच आहे आणि मी त्याला जीवभाव वावलेला आहे. त्या तारणार मारणार त्याला काय करायचं ते करू दे अशा प्रकारचा भाव ठेवून आम्ही राहिल्यामुळे एक दिवस तो सोन्याचा दिवस उगवला आणि महाराजांना येऊन या शिष्याचं कौतुक करावं लागलं की कौतुक केलं. अर्थात ते कौतुक केलं ते मी माझ्या क्षमतेवर नाही करून घेतलं. लक्षात घ्या, माझं जे प्रेम होतं ना त्या प्रेमानं महाराजांना खेचून आणलं आणि महाराजांना कबूल करावं लागलं. महाराजांनी मोठ्या मनानं अंतकरणानं कबूल केलं. अरे बाप से बेटा सवाई म्हणाले. तेव्हा दृढ निष्ठा ठेवा, गुरूंवर प्रेम करा, गुरूंनी सांगितलेल्या मार्गानं चालत राहा. किती प्रसंग येत राहू दे तरीसुद्धा ढळू नका. अशा व्यक्तीला योगी पुरुष असं म्हणतात की हे योग्याचं लक्षण आहे की तो निश्चयानं दृढ संकल्पनानं चालत राहतो. तो कधी चढत नाही, ढळत नाही. कितीही प्रसंग समोर आले त्याच्यातून वाईट होणार असेल किंवा चांगलं होणार असेल तरी त्याने चालत राहणं हे योगी माणसाचं लक्षण आहे. पुढे योगी माणसाचं दुसरं लक्षण सांगताना भगवान श्रीकृष्ण सांगतात की योगी नेहमी आपलं कर्म करत असताना कधीही कर्माला अडवत नाहीत किंवा कर्म रोखण्याचा प्रयत्न करत नाही आहेत. परंतु त्या कर्मामुळं जे विकार निर्माण होतात त्या विकारामध्ये मात्र ते कधीच लुप्त होत नाहीत किंवा कधीच त्या विकाराच्या स्पर्शमध्ये ते राहत नाहीत. जसं कमळाचं फूल आहे, आपण बघतो की कमळाचं फूल चिखलामध्ये असताना सुद्धा त्याला पाण्याचा किंवा चिखलाचा स्पर्श होत नाही आहे. तसंच भाविक एका संतांचं आपल्याला उदाहरण घेता येईल की त्या संतांचं उदाहरण आपल्याला असं सांगता येईल की सखुबाई आहे किंवा वेगवेगळे चोखा महाराज आहेत. या चोखा महाराजांचं उदाहरण आपल्याला सांगता येईल की चोखा महाराज जे रोजचं नियमित जे कार्य आहे ते कार्य करत होते, परंतु हे कार्य करत असताना विठ्ठलावरची असणारी भक्ती आहे, विठ्ठलावरची असणारी श्रद्धा आहे ती मात्र त्यांच्यामध्ये निश्चित स्वरूपानं होती. आणि शरीरानं मात्र ते काम करत होते. कुठलं जे व्यावहारिक कर्म आहे ते व्यावहारिक कर्म शरीरानं करत होते आणि अंतर्मनानं नेहमीच काय करत होते ते विठ्ठलाचं नामस्मरण करत होते. ते इतक्या विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये तल्लीन होत होते की त्यांना कशाचाही भान राहत नव्हता. आणि ज्या वेळेस गावकोसाचं काम चालू होतं आणि गावकोसाचं काम चालू असताना तो गावकोस कोसळतो आणि त्याच्या खाली चोखाबांची प्राणज्योत मावळते. गावकोस म्हणजे काही लोकांना कळणार नाही. गावकोस म्हणजे गावाची सीमा असते, त्या सीमेवर भिंत घालायची आणि गाव आपलं जे आहे त्या गडीच्या आतमध्ये गडी निर्माण करायची भिंत, कंपाऊंड वॉल. थोडक्यात हल्लीच्या भाषेत बोलायचं तर कंपाऊंड वॉल त्यावेळी घालायची पद्धत होती म्हणजे इतर लोकांपासून रक्षण व्हावं. तशी ते गावकोच चालू होती. आणि चोखा हे परिस्थितीनं गरीब होते त्यामुळे वेठ बिगार म्हणून अनेक लोक गेले होते. तशा प्रकारे चोखा पण तिथेच गेले होते आणि दगडाची ती भिंत घालायचं काम चालू होतं. भिंत घालता बरीचशी भिंत उभी राहिली होती आणि अचानकपणे ते भिंत कोसळली आणि त्याच्यामध्ये चोखांचं निधन झालं. पुढे
आणि निधन झाल्यानंतर ही वार्ता विठ्ठलाच्या कानावरती पोचते. विठ्ठलाला खूप दुःख होतं. त्यांनी नामदेव महाराजांना सांगतात की अरे जा, माझा तो भक्त आहे चोखाबा, तो त्याचं निधन झालेलं आहे आणि तो आत्ता मिळणार नाही, कमीत कमी त्याची अस्थी आहेत, त्या अस्थी तरी घेऊन ये. नामदेव महाराज म्हणतात अहो इतकी माणसं त्या गावकोसाच्या मध्ये मेलेली आहेत. ते गावकोसामध्ये ज्या वेळेला नष्ट होतात त्यावेळेला त्यांच्या निदान हाडांवर संस्कार झाले पाहिजेत. नामदेव महाराजांच्या मनामध्ये येतं की आता हा एवढा मोठा थोर संत होऊन गेला आणि तो अशा प्रकारे त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, तर त्यांची जी हाडं असतील, त्यांची जी बॉडी असेल ते आणावी आणि त्यांच्यावर अंतिम संस्कार यथायोग करावेत, यासाठी ते जातात. पुढे सांगतात यासाठी जातात. आणि इतक्या लोकांच्या मध्ये हुडकत असताना कसं हुडकायचं, त्यावेळेस विठ्ठलाने सांगितलं होतं अरे तिथले जे अस्थी असतील. नाही 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 तुम्ही चुकीची गोष्ट सांगताय का. पुढे नामदेव महाराज त्या जिथे तो भिंत कोसळली होती तिथं येतात. बरेच दिवस होऊन गेलेले असतात, महिना 2 महिने होऊन गेलेले असतात. त्यामुळे त्याच्या गरीब ही मंडळी सगळी, यांना कोण बघणार नाही, काय करणार. पुन्हा राज्य कोणाचं, बेदर बादशाचं. त्यामुळे संस्कार करा नाही तर नका करू. मेले तर मेले, गरीबाला कोण विचारतो. आणि त्यामुळे त्या सगळ्या बॉडी सडून गेल्या. नामदेव महाराज ज्यावेळी आले ते पाहिलं तर हाडाचे सापळे सगळे दिसत होते, अंगावर मांस नाही, काही नाही, काही नाही. आता ह्या हाडाच्या सापळ्यातल्या चोखा महाराजांचा देह कसा ओळखायचा. मग असे अनेक ते देह हुडकत असताना त्यांची खात्री पटली की हाच देह चोखांचा असेल, म्हणून त्यातली हाडं जी होती इकडे तिकडे इतरस्त झालेली, त्यातली काही हाडं घेतले, नामदेव महाराजांनी कानाला लावली. तर आश्चर्य काय, त्या हाडांमधून आवाज येत होता विठ्ठल 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 विठ्ठल. तात्पर्य काय की चोखा हे वेठबिगाराचं काम करत होते, दैनंदिन थोडक्यात आपलं काम करत होते. पण काम करत असताना शरीर जरी काम करत असेल तरी मन मात्र भगवंतावर त्यांचं जडलेलं असल्यामुळे त्यांच्यामध्ये परावाणी जागृत झाली होती. आणि त्या परावाणीनं संपूर्ण विठ्ठलमय होऊन ती वाणी सुरू होती. त्यामुळे चोखांचा जो देह आहे तो अचूक ओळखणं शक्य झालं. काळेनं मला वाटतं हेच सांगायचं आहे याच्यातून की आपण नैमित्तिक कर्म जी आहेत, नित्य कर्म जी आहेत ती करत राहिलं पाहिजे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा व्यत्यय येत नाही. त्या कर्मामुळे साधनेमध्ये काही व्यत्यय येईल की आपल्या ध्येयामध्ये काही अडचण येईल असं वाटत नाही. आमचं उदाहरण घ्या, मला दररोज हे सगळं चालवण्यासाठी व्यवस्थापन सांभाळावं लागतं. मग हे व्यवस्थापन सांभाळत असताना मी एक व्यवस्थापकाच्या रोलमध्ये ज्यावेळी असतो त्याच वेळेला मला आपण लोक भेटत असतात, त्या मी स्वामींच्या रोलमध्ये पण असतो. ज्यावेळी मला तुम्ही कोणीच भेटत नाही त्यावेळी मी माझ्या साधक रूपामध्ये पण असतो. मी पण साधकच आहे, गजानन महाराजांचा मी साधक आहे. तर मी साधक आहे हे विसरलेलं नसतो. माझं पूर्ण हे सगळं कार्य करत असतानासुद्धा पूर्ण लक्ष, पूर्ण प्रेम, पूर्ण श्रद्धा, पूर्ण निष्ठा ही गजानन महाराजांच्या चरणावर असते. तसं अर्जुना तुला काय केलं पाहिजे की मी आता जे सांगतोय तेच केलं पाहिजे. तू पळवाटा शोधायच्या भानगडीत पडू नकोस. हे सिद्ध योगाचं काम आहे. हे लक्षण आहे की तो हातातला आपली जबाबदारी जी आहे किंवा त्याच्यावर पडलेली जबाबदारी कधीच झिडकारत नाही. तसा तू योगी हो, तू योगी झाला पाहिजेस आणि तू नावानं अजरामर झाला पाहिजे असं मला वाटतं. तर ह्या युद्ध करणं हे जे कर्म तुझ्या समोर आज येऊन उभं राहिलेलं आहे त्याच्या फळाची अपेक्षा धरू नकोस. तर त्या योग्यासारखं, योगी जसा नित्य कर्म करत असताना आपलं जे ध्येय आहे ते सोडत नाही, तशा प्रकारे अर्जुना तुला हे कर्म करत असताना तुला मोक्ष मिळवणे हे तुझं ध्येय आहे. त्या ध्येयाकडे जायचं असेल तर त्या योग्यासारखं तुला व्हावं लागेल. आता ह्याच्या पुढे अर्जुन त्याच्यावर काय म्हणणार आहे ते आपण पुढच्या संत संघात ऐकणार आहोत. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ रामचंद्र की जय.